नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज SBI CBO नोटिफिकेशन 2026 आलेली आहे आणि यामध्ये 2000+ वॅकन्सी आहेत. यामध्ये तुम्हाला किती सॅलरी मिळेल, स्टार्टिंग डेट काय आहे ॲप्लिकेशन करण्याची, परत एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, इलिजिबिलिटी काय असणार आहे, काय शिक्षण पात्रता असणार आहे, किती एक्सपिरियन्स लागतो, लागत नाही वगैरे आपण सर्व या नोटिफिकेशनच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. ही आहे विस्तृत जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडियाची. यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ सर्कल बेस्ड ऑफिसरची जाहिरात ही आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन अप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ फीज फ्रॉम 29/1/2026 टू 18 Feb 2026 असणार आहे. ऑनलाईन टेस्टची जी तारीख आहे टेंटेटिव्ह म्हणजे मार्च महिन्यात असणार आहे, मार्च 2026. तर यामध्ये टोटल व्हॅकन्सीज तुम्ही इथे बघू शकता. टोटल व्हॅकन्सी यामध्ये 2050 इतकी दाखवलेली आहे, तुम्ही जर खाली बघू शकत असाल. आणि यामध्ये टप्पे दिलेले आहेत. इलिजिबिलिटी कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू रजिस्टर ऑनलाईन अँड रिक्रुटमेंट प्रोसेस विच विल बी हेल्ड इन 4 फेजेस. तर पहिला फेज असणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन, त्यानंतर होणार आहे स्क्रीनिंग, त्यानंतर तिसरा टप्पा आहे इंटरव्ह्यू आणि चौथा टप्पा आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. म्हणजे तुम्ही ज्या स्टेटमधून अप्लाय करत आहात त्या स्टेटची तुम्हाला लोकल लँग्वेज येणं गरजेचं आहे. त्यानंतर यामध्ये कुठल्याही एकाच सर्कलला तुम्ही अप्लाय करू शकता, इथं असं मेन्शन केलेलं आहे. कॅन्डिडेट वर्किंग ऑन सबसिडरी और शेड्यूल कमर्शियल बँक विल नॉट बी इलिजिबल टू अप्लाय. शेड्यूल कमर्शियल बँकेला जर तुम्ही काम करत असाल, म्हणजे तो जर एक्सपिरियन्स तुम्हाला असेल तर तुम्हाला पात्र ठरवल्या जाणार नाही. कॅन्डिडेट वर्किंग SBI इन क्लरिकल और सुपरवायझरी कॅडर और एम्प्लॉय एंगेज ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस विल नॉट बी इलिजिबल टू अप्लाय. स्टेट बँकेचा क्लरिकल स्टाफ जरी असेल तर तुम्ही इलिजिबल नसणार आहात. Candidate who have resigned from officer grade in SBI or associate bank or employee previously engaged on contract basis in SBI and resigned or exited from bank will not be eligible to apply. जर तुम्ही रिझाईन केलेलं असेल SBIमधून ॲज अ ऑफिसर किंवा असोसिएट तरी तुम्ही याला एलिजिबल नसणार आहात. त्यानंतर यामध्ये तुम्ही बघाल इलिजिबिलिटी क्रायटेरिया. इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन काय लागतं? ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. कुठल्याही प्रकारचं तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असाल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. त्यामध्ये एज लिमिट तिथे दिलेली आहे 31/12/2025 नॉट बिलो 20 इयर अँड नॉट अबोव 30 इयर ॲज ऑन 31 डिसेंबर 2025. आणि यामध्ये एज रिलॅक्सेशन तसं दिलेलं आहे. SC ST असेल तर 5 वर्ष, OBC असेल तर 3 वर्ष, पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी असेल तर त्यानुसार इथे SC ST OBC आणि जनरलनुसार दिलेलं आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी पण 5 वर्षाचं यामध्ये एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आता यामध्ये मेन मुद्दा येतो की याला अप्लाय करायला फक्त ग्रॅज्युएशन नाही तर पास्ट एक्सपिरियन्स पण तुम्हाला लागतो. तर इथे दिलेलं आहे की मिनिमम 2 year एक्सपिरियन्स पोस्ट इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज ऑन 31 December 2025 ॲज अन ऑफिसर इन एनी शेड्यूल कमर्शियल बँक और एनी रिजनल रूरल बँक ॲज लिस्टेड इन सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कुठल्याही प्रकारची शेड्यूल कमर्शियल बँक असेल किंवा रिजनल रूरल बँक असेल, प्रायव्हेटची पण असली तरी चालेल, बट प्रायव्हेटचं इथं मेन्शन केलेलं नाही आहे. मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल तुम्हाला शेड्यूल कमर्शियल बँक किंवा RRB रिजनल रूरल बँक ॲज अ ऑफिसर. Candidate shall have to submit job profile certified by their existing previous employees with whom they were employed. In case their job profile does not match substantially or is different than the job profile of Scale 1 Generalist Officer of State Bank of India, then the application of such candidate will be summarily rejected at any stage of recruitment process. ओके. त्यानंतर याच्यामध्ये
दिलेला आहे की कॅन्डिडेट हॅविंग एक्सपिरियन्स शेड्यूल कमर्शियल बँक अदर दॅन पब्लिक सेक्टर बँक regional rural bank shall be driving minimum annual gross salary of rupees 9.50 lakh for each year and shall provide documentary evidence for their annual gross salary such as Form 60 annual income statement, pay slip for last 24 months or certificate from employer. म्हणजे तुमचं 9.5 लाखापर्यंतचं इन्कम असलं पाहिजे ज्याही तुम्ही बँकेमध्ये काम करत असाल ॲज अ ऑफिसर. ओके, लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे, यामध्ये पण दिलेलं आहेच. त्यानंतर एक्झाम पॅटर्नबद्दल तुम्हाला इथं सांगू इच्छितो की फेज 1मध्ये एक्झाम होणार आहे तुमची. त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट पण असणार आहे आणि MCQ पॅटर्न पण असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग त्यामध्ये तुम्हाला राहणार आहे. ओके, तर कॅटेगरीचं इथं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट ऑनलाईन टेस्ट होणार आहे ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह असणार आहे फॉर 120 मार्क्ससाठी, डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट 50 मार्कासाठी. आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह टेस्ट झाल्यानंतर लगेच होणार आहे. टेस्ट विल हॅव कॉम्प्युटरवरती तुम्हाला द्यायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये इंग्लिश लँग्वेजचे 30 प्रश्न 30 मार्क आणि 30 मिनटं यासाठी वेळ असणार आहे. बँकिंग नॉलेजसाठी 40 प्रश्न 40 मार्क 40 मिनटाचा वेळ असणार आहे. जनरल अवेअरनेस इकॉनॉमी 30 प्रश्न 30 मार्क 30 मिनटासाठी असणार आहे आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 20 मार्क 20 मिनटासाठी असणार आहे. या पद्धतीने तुमची एक्झामिनेशन होणार आहे. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट लगेच 30 मिनटाचा वेळ देऊन 50 मार्कासाठी डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट घेण्यात येईल. पेनल्टी फॉर रॉंग ॲन्सर देअर विल बी नो पेनल्टी फॉर रॉंग ॲन्सर मार्क इन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नसणार आहे. सेक्शनल मार्क्स विल नॉट बी मेंटेन फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन. सेक्शनल मार्क्सचा कट ऑफ पण त्याच्यामध्ये मेंटेन हे नाही केलं जाणार आहे ग्राह्य. ओव्हरऑल तुमचा मार्क किती येते त्यावरती तुमचं पुढच्या फेजसाठी तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. त्यानंतर स्क्रीनिंग असणार आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे 50 मार्काचा. नंतर फायनल सिलेक्शन who qualify both in online test and interview separately. Final merit list operated on candidate who qualify both in online test and interview. जे कोणी ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यू क्रॅक करते त्यांचं फायनल सिलेक्शन करण्यात येईल. त्यानंतर लोकल लँग्वेजची प्रोफिशियन्सी टेस्ट पण घेण्यात येणार. रिझल्ट रिझल्ट ऑफ कॅन्डिडेट कॉल फॉर इंटरव्ह्यू फायनल रिझल्ट एक्सेट्रा विल बी मेड अवेलेबल ऑन द बँक्स वेबसाईट. बँकेच्या वेबसाईटवर तुम्हाला फायनल रिझल्ट दिसेल. एक्झाम सेंटर तुम्ही इथे बघू शकता. तुमच्या नियरेस्ट सिटीमध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर मिळून जाईल. त्याची लिस्ट खाली दिलेली असणार आहे, आपण ते डिस्कस करूया. इमॉल्युमेंट्स म्हणजे तुमचं किती सॅलरी वगैरे असणार आहे. बेसिक पे 48,480 रुपये असणार आहे. तुम्हाला HRA CCA PF कॉन्ट्रिब्युशन पेन्शन फंड सगळं वेगवेगळ्या फॅसिलिटी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. मेडिकल फॅसिलिटी, पेट्रोल अलाउन्स वगैरे सगळं यामध्ये तुम्हाला मिळेल. जॉईनिंग ट्रेनिंग करिअर पाथ तुमचा कसा असणार आहे हे यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही नोटिफिकेशनमध्ये हे वाचू शकता. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला अप्लिकेशन स्टार्टिंग होणार आहे आजपासूनच, तर तुम्ही आजच याला अप्लाय करायला पाहिजे. लास्ट डेटपर्यंत तुम्ही याची वाट बघू नका. आणि एक्झाम सेंटरबद्दल आपण डिस्कस केलं होतं की यामध्ये एक्झाम सेंटर तुम्हाला इथे दिलेले आहे. महाराष्ट्राचे जर तुम्हाला स्पेसिफिकली बघायचे असेल तर अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, मुंबई, MMR, सातारा, सांगली, धुळे या ठिकाणी ही एक्झाम घेतल्या जाईल. आणि तसंच या जाहिरातीमध्ये संपूर्ण डिटेल दिलेले, फॉर्म कसा भरावा, फोटोची साईज काय असावी, तुमचं सेल्फ डिक्लेरेशन कसं असावं, साईनची साईज काय असावी, सगळं यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ही विस्तृत जाहिरात माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. तो आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही लगेच त्यावर क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या नोटिफिकेशनला डिटेलमध्ये वाचून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करा. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा.